चोर आले आणि कुत्र भुकानं कुत्र्याने झोपून घेतलं. गाडाव कुत्र्याला म्हणलं भूक. कुत्र म्हणलं इंटरेस्ट नाही. हा नालायक मला कधी ताजी भाकर घालीत नाही, माझ्या स्वप्ना साप होऊ दे म्हणला, मी झोपून घ्या. गाडाव म्हणलं मी भुकन. तो म्हणलं तुला लई किडा आहे तर भूक. गाडाव भुकलं, चोर गेले पळून. पण मालकाची झोप मोडली, ते दांडकच घेऊन आलं. असं रेटावला गाढव, बरगड्याच मोडल्या गाढवाच्या. मग कुत्र डोकून पाहायचं, बरं चाललंय म्हणलं, बरं चाललंय. मग कुत्र त्याला म्हणलं जय हरी. तो म्हणला बरगडीत नाही राहिली तर काय जय हरी. आता भंगाराला पोरी देत नाहीत लोक. श्रीमंत याडपटानी टाय का तुम्हाला वाटतं हे नाही. ते दिवस गेले. आता 4 धाबे, 2 बार, 3 पेट्रोल पंप. तुझा पोऱ्या तूच सांभाळ. मी आता कावळा पाळायचं ठरविल. उद्योगच नको. उद्या डावायचं, आदल्या दिवशीच कावळा उपास ठेवायचा. भात पाहिला का नुसता कुदून पडला पाहिजे. आणि कावळा शिवला का कावळ्याचे 200 माहिती आणि आपले 900 थोबाड जोडत्या. मला वाईट कळाल, गपचिप राय. मी 13च मतानं कसं काय पडलो. 5 जायला कमी पडला का पडला, त्याला काय. मला एका हरकटाने विचारलं, एवढे संतांनी चमत्कार केला, रेडा बोलवला, भंते चालवली, मग आत्ताच्या एखाद्या कीर्तनकाराने भिंत का चालू नाही. मी सांगितलं तुला बाकीच्या बॉसची काय गरज आहे. तुला मी एकटा बाद झालो. तुला मी आत्ता हे स्टँड अख्या गावात फिरून दाखवतो. तू फक्त वाघाव बसून ये. भिंत कधी चालत का बाबा. वाघाव बसून ये. भिंत नाही चालली मग बोल. मग आपलं बावळाचं सारखं. पोरीने पार लाजच होते. पोरी तुम्ही पळून जाऊ नये मताचं मी नाही. आज जागा जाईना कीर्तन संपलं. मेसेज बिजेस टाका जा. दरिद्री नाही. तुम्हाला अशी लाज बीज नाही वाटत का काय आपण करतो. आता असाल महाराज, पण हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. या 2-4 वर्षामध्ये चांगल्या घराण्यांना कलंक लागली. जा पोरीनं तुम्ही पळून. आवाज जा पळून. फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. जा आज जा. फक्त ह्या बिचाऱ्या बापाची चूक सांगा मला. तुम्ही आयुष्यातून त्यांना समाजातून उठवलं एवढं सांगा आणि जा. बाईने बनेल. आपल्या पोरांना दूध कधी मिळतं. ज्या दिवशी डेअरी बंद त्या दिवशी आपले पोरं खरे पैलवान. दूध घे. ते कार्ट म्हणतो नको घे. लोकांच्या पोराला फाळायला मिळालं आणि तुला उता आलाय. घे. तुझ्या बापाला दे 1 ग्लास. दोघांना दूध. चांगल्या माणसाने बापाच्या दाव्याचे नाही ह्याचे पैसे बुडवले. मला थोरल्याकडे मागितले, तुम्हाला आपला काय संबंध नाही. धाकटा म्हणला मी त्याचा नाहीच तर पैसे द्यायचं काय संबंध. नाही म्हणला मीच फुकाट करतो पण त्याचा आहे एवढं तरी म्हणा. काय सांगत. दाव्याचं प्रवचन केल्यावर महाराजांचे सुद्धा पैसे मागायची मोठी पंचायत. पसायदान झालं का लोक जाते निघून. बागावला लटकला नाही एकटाच. बरं बाबाला पेट्रोल पुरते तर घेतली पाहिजे. मग त्याला एक जण म्हणतो तुम्हाला फोन कोणी करता. तुम्हाला द्यायला मी का बळच आलो. नोकरीवाल्याच्या बायकोला कवडीचं काम नाही पण कधी हरिपाठ करणार नाही. काय रोग आहे तिला घरात. काही गाडा मोडीत नाही तेव्हा. ती नवरा याड उठत बी त्याचं तेच हिटर लावित. त्याची तेच अंडरपॅन्ट पिळीत. गेलं कामाला निघून. डबा करायचा आहे डबा करायचा. नुसता बोवा बाटा. आता इथून पुढे सदस्याने बी गाव लुटायचा, सरपंचाने बी गाव लुटायचा आणि आपल्या बाकीचे निस्ते केळं खायचे. आपल्या हातात काहीच नाही. घ्या ग्रामपंचायत. निस्ते बोकडे काप, हे मटण वाट, त्याच्यानंतर दारू वाट. सकाळी तुला बटन दिसणं दाबायचं काय. तर आपल्याला बदलणं गरजेचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते भाकरीपेक्षा इज्जत प्यारी है ना. म्हणून काही ऐकलं तरी चालते, मात्र आपला स्वाभिमान विकता कामा नये. आपण त्याचे 500 रुपये घेतल्यावर त्या भिकार चोटाला आपण म्हणू शकत नाही हे काम कर म्हणून त्याचे 500 घ्यायचेच नाही. त्या गल्लीत येताना पहिले गल्लीत फलकच लावायचा. गेली 5 वर्षे तू भंगिरी आला नव्हता म्हणाव. आता तुला पद पाहिजे ना, तुला गावात हवा करायची ना, तर पहिले आमच्या त्या बाबळीपासून या बाबळी पोत इकडली अख्खी इकीन पण तू जिरीन. तू जिरावली नाही ना. मी माझ्या बापाचा नाही. 10 लाख घालून सरपंच झालं आणि त्याला सई कानफटीत नाही देतो. सईच येत नाही येड्या. राष्ट्रगीत पाठ नाही. झेंड्याजवळ उभं राहिलाय. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे. का गेलं. 15 वर्षापूर्वी आपल्याकडे असंच होतं जुन्नर आंबेगाव मध्ये.
पोराचं लगीन जमत नसलं का पोर मुंबईला नेऊन घालायचं आणि बाकीचं त्याचा बाप गावात प्रचार करायचा. लागलं बरं का, लागलं ते पुरीचा बाप पाया पडायचा. लागलं, झालं लगीन. आली कंपनीचा टेम्पो परत का कंपनी बंद. आई बापा उपाशी मारायचे आणि सासू-सासरे आणून ठेवायची. बहीण दिवाळीला नाही आणायची, मेवणी शिकायला जिकडे आणायची. इतका कच्चा आहे का मी? तुम्हाला नक्की समजती काय? ही समृद्धी महामार्गाजवळची जेवढी गावं आहेत ही सगळी गावं 5 वर्षात पागल होणार. कारण तुमच्याकडे पैसे लय येणार. अजून 2-4 वर्षात कोटी रुपये जमीन होणारी हायवे टच. कोटी. तुम्ही नुसते ऐकणार कोटी. 26 जानेवारीचं भाषण पोरं का म्हणून ऐकायचं माहिती का? गोळ्या गुथल्या म्हणून. तुम्ही अगोदर गोळ्या वाटा, नंतर भाषण करा. एक कार्ट सापडायचं नाही तुम्हाला. ती पोरं गोळ्यांमुळे गुथल्यात आणि त्यामुळे ते लटकून टाळ्या वाजते. त्यांना वाटतं भाषण उरकावा. आपल्याला वाटतं भाषण आवडलं नाही, टाळीमुळे ऐकू येत नाही, तर घोडा लावतात ती. आता तुमची बायको तुम्हाला बोलती ना, आमची काय ओवळी ती एवढंच बा. तुमची वाटेव बोलती ना, आमची दार लावून बोलती, पण बोलतीच ना घरोघर मातीच्या. काय आज आपल्याला प्यायला कोण शिकवली? मित्रांनी. प्रेयशी पटवायला मदत कोणी केली? मित्रांनी. धाबा कोणी दाखवला? मित्रांनी. आपण मेलाचा निरोप सगळ्यात जास्त लोकांना पोहोचवला कोणी? मित्रांनी. आपल्या जमिनीने गिऱ्हाईक आणलं कोणी? नवीन वर्ष म्हणायचं पण ते तारखीने होतंय. नवीन आपलं वर्ष कालन आज लागत नाही. आपलं नवीन वर्ष लागतं गुढीपाडव्याला. ते आता आपल्याला काय झालंय, दुसऱ्याचं बोकांडी घ्यायची सवय लागली, आपलं नाही. आपल्या अवलादी गुढीपाडव्याला गुढी सुद्धा उभारणार नाही आणि रात्री 31/12ला चिकन विथ बेअर. हलकट क्वालिटीच्या अवलादी. जेवढे रात्री पेलते ते पुढच्या 31/12ला नसणार, हे ध्यानात ठेवा. नसणार त्या अवलादी. तुम्ही कशावर लिहून घ्या. आणि असले तर असे असणार. असे कुबड्या काबड्यातच जाणार नालाय. कसं भिकार बापाची पैदास नाही. तुझ्या बापाच्या दाव्याला पे ना, बघू फेतो का नालायक. नाही तर प्रियशी सुद्धा सोपी गोष्ट नाही. मोबाईल आपण घेऊन द्या, कार्ड आपण टाका, आपल्या गाडीला पेट्रोल आपण टाका, मग ते जनावर आपल्या गाडीवर बसणार, हॉटेलवाला उचलून आपटणार, तिचा भाऊ गाठून हाणणार, लय कुटानेत मारा. त्यांनी हवा भरण्यावर गुंठा घेतलाय. आपला पठ्ठ्या गुंठा इकून त्याच्या का हवा भरायला जातोय. 35 भर, 35 भर, 35 पुढं 32 कर, संध्याकाळी आदळल, पुढं 32 कर.